पाश्चिमात्य देशांच्या युद्धाचा परिणाम हा पूर्ण भारतावर आपल्याला पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये जे प्लास्टिकसाठी कच्चा माल लागत होता त्याचे रेट वाढलेले असून जे प्लास्टिक पासून जे वस्तू बनत होते त्याचे सगळ्याचे रेट आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये प्लास्टिकसाठी जो कच्चा माल होता तो आपण बाहेरून आयात करत होतो, पण त्याचा पुरवठा आता मोठ्या प्रमाणात होत नसल्यामुळे ते प्लास्टिकचे रेट वाढलेले आहेत। सध्या मी डेअरीमध्ये उभे आहे, आपण आपल्या सोबत आहे दुग्ध व्यवसाय डेअरी व्यवसाय, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊ की सध्या जे प्लास्टिक दर वाढले आहेत आणि तुम्ही दूध पॅकिंग करता त्याचे काही रेट वाढलेले आहेत का? 100% दुधाचं जे आपण पॅकिंग करतो ते पॉलिथिन मध्ये होतंय आणि ते पॉलिथिन रेटही वाढले आणि वेळेत पुरवठा पण होत नाहीये। त्याच्यामुळे साठेबाजी लोकांकडे जे विक्रेते आम्ही ज्यांच्याकडनं खरेदी करतो त्यांच्याकडे माल उपलब्ध नाहीये, त्यांना रॉ मटेरियल लागणार ते येत नाहीये। अत्यंत वाईट परिस्थिती तशी झालेली आहे। लोकांना ऍडव्हान्स पेमेंट द्यायला लागतात माल घेण्यासाठी। त्यानंतर पूर्वीचे रेट आणि आताच्या रेटमध्ये साधारण पर लिटर आपण पाहिलं तर 1.5 ते 1.5 रुपयाचा रेट वाढलेले आहे आणि हे फक्त पॉलिथिनमध्येच नाही तर डिझेलचे रेट, पेट्रोलचे रेट वाढल्यामुळं सगळेच रेट वाढलेले आहेत। दुधाची खरेदी वाढलेली आहे, त्या प्रमाणामध्ये दुधाचे विक्रीचे रेट वाढलेले नाहीये। तो खऱ्या अर्थानं हा धंदा अडचणीत आलेला आहे। निर्यात बंद झाली आहे, दुग्धजन्य पदार्थ जे निर्यात होते ते आज निर्यात होत नाहीये। शेतकऱ्यांच्या पुढे आणि दूध उत्पादकांच्या पुढे खऱ्या अर्थानं मोठी अडचण निर्माण झाली। जे दुग्धजन्य पदार्थ निर्यात करत होते ते आता होत नाही, तर याचा मोठा फटका याला बसत आहे का दुग्ध व्यवसायाला? 100% फटका बसत आहे, कारण निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे। निर्यात थांबल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात जो माल जात होता तो जात नाहीये आणि आपल्याला भारतामध्ये जो माल लागतो तो तेवढ्या प्रमाणात लागत नाही। त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थानं पूर्ण साठा करून ठेवायला लागलेला आहे, माल शिल्लक राहिलेला आहे। शिल्लक माल राहिल्यामुळे खऱ्या अर्थानं भांडवल पण अडकून पडलेलं आहे व्यावसायिकांचं, किंवा अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे तसं होत नाहीये आणि त्याच्यामुळे सगळ्यात अडचणीत धंदा आलेला आहे। खऱ्या अर्थाने जे प्लास्टिकचे दर वाढलेले आहेत त्याचा मोठा परिणाम हा दुग्ध व्यवसायाला झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम सापुडे, RS मराठी, बनसोड, पुणे।